मी सुद्धा मरायला भेट नाही पट्ट्या कोणत्या दिवशी समाजासाठी ती अटॅक व्हायला तयार आहे, कुठल्या दिवशी फक्त समोरून ये म्हणा, माघारी जाऊ देणार नाही. जातवाने समोरून ये, झोपीत येऊ नको. नाही सांगते तुम्ही ऐकत असताना आता कोणी म्हणते खल्लास करू, मी तिथे येत असतो ठेप्याला, काही पण जे तोंडाने ते करायचं बोलायचं. आमच्या काही एवढे सोफे काही एवढे कच्चे का काय का, ज्या दिवशी माझ्या गाडीवर दगड पडलं ना त्या दिवशी तो नेत्याच्या गाडीवर राज्यात कोणत्या कोपऱ्यात असू दे दगड पडलेत म्हणून सांगायचं. कुठं काहीतरी नाटक करायचं, कुठंतरी काहीतरी बोलायचं, काहीतरी प्रकार करायचे. तुम्ही 1-2-3 गोष्टी करा, आता मी थांबतो. आवाज तरी काय कंपनी होय, मला वाटलं ते आवाज 1-2-3 कामं करा, मी थांबतो. तेवढी अपेक्षा आहे तुमच्याकडून, ते तुम्हाला द्यायला लागेल. पहिली गोष्ट मागच्या 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आज पण सांग, दारू प्यायची सगळ्यांनी बंद करायची, व्यसनापासून सगळ्यांना लावलं. अजिबात दारू प्यायचं नाही तुम्ही. आणि मला शेवट तुम्हाला काम सांगत होतो, हे जर दारू पिले त्यांच्या भाकरी बंद. तुम्हाला काय मिळत होता भाऊ म्हणून मी मागेला असा दाखवतो काच का, आणि तुम्हाला भेट नसले तर तुम्ही हळूच अंतरवाले निरोप द्या, हे लय पियत आहे म्हणून. त्याला गोदावरी घेऊन असं नीट करतो ना, दारू पासून लांब जा. वाटलं होतं राव आपल्या संसाराचं, काय पागल झाला तुम्ही. माझ्या बापाच्या पैशाची पेताय का तुम्ही? राब रात्र दिवस राबता दारू पेलं ना, कुटुंब टेन्शन मध्ये, पाहुण्याला वेळे सगळे आपल्याला नाव ठेवतात, आपले मित्र पण आपल्यापासून लांब जायला लागले. त्यामुळे दारू बंद करा. इथं कोणी पेताय वर हात करा बघ, लय मेंबर दिसते वर हात करणं याचा अर्थ लय मेंबर दिसत राहायला येतो. मग मी इथं कोण कोण पेतोय बघतच तुमच्या. दारू प्यायचा आता बंद करून तुम्ही पेतात काय? वर हात करता म्हणून सोडून द्या. लय आपल्या पूर्वजांनी कष्टातून आपल्याला राबून मोठं केलेलं आहे. आपल्या आईने आपल्या बापाने आपल्यासाठी पायात चप्पल नाही घातलेली, आपल्या आज्याने आपल्या आजीनं डोक्याला तेल नाही लावलं पण आपल्याला मोठे केले. त्याचा विसर पडून देऊ नका. जरा शाने